तर हे जे समूहगान आहे याच्यामध्ये समता सैनिक दलाचा हेतू बाबासाहेबांनी काय, बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये काय होतं ते दाससाहेबांनी या 4 पडव्यांमध्ये थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे की समता स्थापन करणे, शक्ती प्राप्त करणे, शिलाचं आचरण करणे आणि न्यायासाठी लढणे हा समता सैनिक दलाचा उद्देश आहे. हाच आमचा धर्म होय. प्रेम, शांती आणि प्रगती, म्हणजे जर का आपल्याला प्रगती करायची असेल तर ते असंतुष्ट होऊन नाही होत, तर त्याच्यासाठी प्रेम आणि शांती पाहिजे, तरच समाजाची, घराची प्रगती होते. आणि हाच उद्देश घेऊन बाबासाहेबांनी SEDची निर्मिती केली. पुढच्या कव्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्ञान संघटन की शक्ती देतात, म्हणजे ज्ञान आणि संघटन यामुळे आपल्याला शक्ती प्राप्त करायची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवन संघर्ष आहे त्याला आपल्याला डोळ्यापुढे ठेवायचा आहे. ते डोळ्यापुढे ठेवूनच आपल्याला समता सैनिक दलाचा जो सैनिक आहे, कार्यकर्ता आहे, तो अन्यायाच्या विरोधात लढला पाहिजे आणि या देशामध्ये कुठल्याही महिलाचं शोषण होता कामा नाही. न वर्ण जाती व्यवस्था रहेगी, पुढच्या याच्यात म्हटलेलं आहे की बौद्ध धर्म हा वर्णव्यवस्था विरोधी आहे, जाती व्यवस्था विरोधी आहे. तरी आपल्या देशामध्ये एका बाजूला जात आणि वर्णाचे समर्थक आहेत. बौद्ध धर्म कसा आहे की जो सत्य मनुष्य समूहाला समान मानतो आणि स्त्री आणि पुरुष असा भेद करत नाही. न वर्ण जाती व्यवस्था राहिली, म्हणजे आम्ही वर्णव्यवस्थेची आणि जाती व्यवस्थेचे विरोधी आहोत. या देशातला जो मजदूर आहे तो कुठल्याही प्रकारे लाचार राहणार नाही, अगतिक राहणार नाही, तर स्वतःच्या पायावर उभा राहील आणि एकदा सन्मानजन्म करणे बंद होता. आपल्या देशामध्ये सन्मान हा जो आहे जाती व्यवस्थेशी निगडीत आहे. म्हणजे ब्राह्मण असला तर त्याला सन्मान द्यायचा, श्रीमंताचा व्यक्ती असला तर त्याला अपमानित पद्धतीने वागवलं जाते, हे आपण पाहतो आहे. म्हणून इथे म्हटलेले आहे की कुठल्याही प्रकारचा जो सन्मान आहे, व्यक्तीचा सन्मान, तो त्याच्या डिग्निटीशी निगडीत असला पाहिजे, तो जन्मावर आधारित नसला पाहिजे. आणि शिक्षा कधी न दासी होती, म्हणजे शिक्षकांचा आज जे खाजगीकरण झालेलं आहे आणि इतकं महागाई झाली शिक्षणाची की त्याच्यामुळे ती श्रीमंत वर्गाची बचत झालेली आहे. तर हे होऊ नये याचा इशारा सरकारला खरं म्हणजे दाससाहेबांनी दिलेला आहे. न दौलत धरती का बंटवारा होगा, हे आपल्या देशामध्ये जे देशाची फाळणी झाली, तर संपत्तीची वाटणी झाली आणि धरतीची वाटणी झाली केवळ धर्माच्या आधारावर. यापुढे असं होता कामा नये की देश विभागला जाऊ नये. आणि त्याच्यामुळे शासन पर शिल्पा अंकुश होता. शासन जर निरंकुश झालं तर कसं ते त्याचे परिणाम कसे वाईट होतात ते आपण गेल्या 10 वर्षामध्ये अनुभवले. म्हणून असं म्हटलेलं आहे की शासन कोणतंही असो ते शीलद्वारा नियंत्रित असलं पाहिजे, त्याच्यावर शीलाचा अंकुश असला पाहिजे. असं असताना सुद्धा आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यही उपभोगता आलं पाहिजे. नाहीतर आपण पाहिलं आहे काही लोक बोलले म्हणून त्यांच्यावर कोर्ट केसेस झालेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे, तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे. काय केवळ एवढ्यासाठी की सरकारला त्यांची जी अभिव्यक्ती आहे ती रुचली नाही. शेवटच्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जैसे के नीचे आकर समता सैनिक दलता सैनिक स्वतंत्र समता न्याय का राखी शील शक्ती का नारा लेकर सदा लढेगा समता करते. म्हणजे जे आपल्या देशामध्ये इनइक्वॅलिटी आहे त्या इनइक्वॅलिटीच्या विरोधामध्ये आपला जो सैनिक आहे तो सदैव लढे अशी प्रतिज्ञा या प्रतिज्ञेमध्ये, या समूह गीतामध्ये दाससाहेबांनी केलेली आहे. याशिवाय त्यांनी जी एक प्रतिज्ञा दिलेली आहे जी आपल्या सगळ्यांना लागू पडणारी आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
द्वारा प्रतिपादित शिक्षाओं को मान्य करता हूँ और तदनुसार विधियुक्त प्रतिज्ञा करता हूँ कि दलितों के उद्धार, सुरक्षा और प्रगति के लिए प्रारंभ इस पवित्र लड़ाई में मैं एक प्रतिष्ठित, बहादुर, अनुशासनबद्ध तथा दृढ़ निश्चित सैनिक बनकर कार्यरत रहूँगा। मैं हमेशा सत्ता संकल्प के आदेशानुसार दलितों के न्याय, मानवीय और नागरिक अधिकारों की सुरक्षा के लिए अग्रसर रहूँगा। अगर मैंने कमजोरी, डर या दुष्टता से प्रतिज्ञा भंग की और अपने लोगों का और संगठन का विश्वासघात किया तो मैं स्वेच्छा से अनुशासनहीनता की कार्यवाही को मान्य करूँगा। म्हणजे जेव्हा आपण एका सध्या संघटनेमध्ये काम करतो तेव्हा त्या संघटनेशी आपण प्रामाणिक असलो पाहिजे, हा संदेश बाबासाहेबांनी या आणि आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष होते त्यांनी दिलेला आहे। आता आपण ही जी म्हणजे गीतातून जी पार्श्वभूमी समजून घेतलेली आहे, तर या पार्श्वभूमीवर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी एसीबीची निर्मिती का केली ते आपण समजून घेऊ। आपल्याला माहीतच आहे की बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्याचा जो राजकीय प्रवास आहे तो 1919-20 पासून सुरू झाला। राजकीय प्रवास म्हणजे ठळकपणे लिहा, राजकीय प्रवास हे आपण म्हणजे त्याचे डिटेल लिहिण्याचं काही कारण नाही। त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये साऊथ बोरो कमिशन आलं होतं, त्याचं नावच आहे साऊथ बोरो कमिशन। हे 1919 आणि त्याचा हेतू असा होता की त्या काळचे जे व्हाईसरॉय होते त्यांनी भारतातले जे हिंदू, मुस्लिम याशिवाय अस्पृश्य वर्गांना सुद्धा काही प्रतिनिधित्व देण्याची गोष्ट केली होती। तर त्यांनी केली असं म्हणण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर आणि काही बाबासाहेबांचे सहकारी यांनी या कमिशनला एक निवेदन सादर केलं आणि ते म्हणाले की आमचं भवितव्य हिंदूंवर सोडू नका, आम्हाला आमचे प्रतिनिधी निवडून पाठवण्याचा अधिकार, संसदेमध्ये निवडून पाठवण्याचा अधिकार असला पाहिजे। म्हणून हे बाबासाहेबांची जी एंट्री आहे राजकीय ती या साऊथ बोरो कमिशनपासून होते। पुढे तुम्ही जर का शाळांमध्ये शिकले असाल तर ज्याचं जरी नाव माहीत नसलं, कारण हे फार कमी येते, तर सायमन कमिशनचं नाव येतं, माहीत आहे तुम्हाला। हे सायमन कमिशन 1930च्या दरम्यान आलं होतं, 28-30च्या दरम्यान। महात्मा गांधी आणि त्यांचे जे गांधीवादी गट होता त्यांनी गो बॅक सायमनच्या घोषणा केल्या होत्या। लाला लाजपत राय यांनी लाहोरला निषेध मोर्चा काढला, त्याच्यावर लाठीहल्ला झाला, मग ते लाला लाजपत रायला जास्त जखम झाल्यामुळे ते ॲडमिट झाले आणि मरण पावले। तर त्याच्यामुळे मग भगतसिंगाला जो राग आला तर त्याने त्या संघर्षाचा हत्या केली। त्याच्यानंतर पुढे जे आहे गोलमेज परिषदा आले। या गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये 3दा झाल्या, पहिली, सेकंड आणि थर्ड। या बाबासाहेब आंबेडकर अशी एक व्यक्ती आहे जे या तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित आहे। काँग्रेसचा पहिल्या परिषदेला बहिष्कार होता, नंतर दुसऱ्या परिषदेला ते गेले आणि तिसऱ्या परिषदेला गेलेच नाही। पण बाबासाहेब आंबेडकरच असे एक व्यक्ती होते की जे पहिल्या परिषदेला गेले, दुसऱ्या परिषदेला गेले आणि तिसऱ्या परिषदेला गेले। पहिल्या परिषदेला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पहिल्याच वेळी त्या
पार्लमेंटमध्ये असं म्हटलं की आमच्या देशातली अस्पृश्य वर्गाची जनसंख्या एकूण जनसंख्येच्या 1/5 आहे. म्हणजे जर 100 कोटी लोक असतील तर 20 कोटी शेड्यूल कास्टचे लोक आहेत 1/5 मध्ये. तर त्या काळामध्ये काही 100 कोटी लोक नव्हते, जवळपास 30-35 कोटी लोक होते. तर त्याचे 1/5 धरा आपण, 7-8 कोटी होऊन जायचे. तर 5ने भागले म्हणजे आपल्याला येऊन जाईल उत्तर. आणि असं असताना सुद्धा आणि तुमचं राज्य येऊन या देशामध्ये 150 वर्ष झाले, अजूनही या देशातल्या लोकांना पाणी पिण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सार्वजनिक तलावावर पाणी पिता येत नाही, मंदिरांमध्ये जाता येत नाही. तर तुमच्या शासनाचा आम्हाला काय उपयोग झाला? त्याच्यापेक्षा तुम्ही गेलेले बरे, म्हणजे आमचं आम्ही पाहून घेऊ. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ब्रिटिश सरकारला लागली, त्याच्यानंतरच ते कायदे आले आणि बाबासाहेबांच्या संघर्षाचा परिणाम म्हणून मग आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले. परंतु हे स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ असा आहे थोडक्यात की आता ज्या निवडणुका झाल्या तो जो मतदारसंघ असतो त्या मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे असतात तिथे आपण पाहिलं आहे की राखीव मतदारसंघ आहे. राखीव मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचा व्यक्ती उभा राहतो पण सगळे लोक वोट करतात. त्याच्यामुळे हिंदूंची संख्या स्वाभाविकपणे जास्त असल्यामुळे ते ज्याला वोट करते तोच व्यक्ती निवडून जातो आणि आपल्या लोकांनी 100% जरी वोटिंग केलं तरी आपल्या व्यक्तीला निवडून जात नाही. बाबासाहेबांनी मतदारसंघाची मागणी केली होती ती अशी होती की ज्या मतदारसंघामध्ये शेड्यूल कास्टचा व्यक्ती उभा राहील त्या मतदारसंघामध्ये फक्त शेड्यूल कास्टचे लोकच वोटिंग करणार, दुसऱ्या कोणालाही वोटिंग करायचा अधिकार राहणार नाही. जर का एखादा मतदारसंघ एसटी साठी राखीव असेल तर त्या एसटीचा जो उमेदवार आहे एसटीचेच लोक निवडून देणार, दुसरा कोणी निवडून देणार नाही. आता ही गोष्ट ब्रिटिश सरकारने मान्य केली. गांधीजींना असं वाटलं की असं जर आपण यांना स्वातंत्र्य दिलं तर हे लोक तर निवडून जातील आणि आपल्याला तर अजिबात विचारणार नाही आणि हिंदूची त्यांना गरज राहणार नाही. म्हणून गांधीजींनी उपोषण केलं आणि बाबासाहेबांना माघार घ्यायला भाग पाडलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की आता एसटीचा व्यक्ती उभा होतो पण वोटर जे आहे सगळे असतात, एसटीचा व्यक्ती उभा राहतो पण वोटर सगळे असतात. वोटर आपल्याला माहिती आहे की ओबीसी जास्त आहे, ओबीसी ज्या बाजूने वोटिंग करेल त्या बाजूने निवडून येतात. आज प्रकाश आंबेडकर का पडले? आपल्या लोकांनी वोट नाही दिलं त्यांना, वोट देऊनही पडले. कारण का मताधिक्य कोणाचं जास्त झालं, ओबीसीने ज्याला जास्त वोट दिलं तो निवडून गेला आणि प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने कितीही लोकांनी वोट केलं तरी तो निवडून गेले नाही. तर त्याच्यामुळे आपल्या लोकांमध्ये जी एक आत्मग्लानी निर्माण झाली आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण असं स्वतंत्रपणे निवडून जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी जे ते लोक वेगवेगळ्या पक्षाच्या आश्रयाला जातात आणि राहतात. आता जोगेंद्र कवाडे आहे बीजेपीच्या आश्रयाला गेले, रामदास आठवले बीजेपीच्या आश्रयाला गेले, तर फक्त प्रकाश आंबेडकर जे आहे ते स्वतंत्रपणे लढले. आणि आपल्या लोकांनी आज आत्मविश्वास इतका गमावून टाकला की पक्ष तर भरपूर आहेत, म्हणजे आरपीआयचे जे आपण गट म्हणतो ते भरपूर आहेत, परंतु स्वतंत्रपणे उभं राहावं एवढी ताकद त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. ही झाली एक म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये राजकारणाला किती महत्वाचं स्थान होतं हे सांगण्यासाठी हा इथून मी आढावा घेतला. आता या सगळ्या गोष्टींचा हेतू काय होता? या सगळ्या गोष्टींचा हेतू होता की आपल्याला सामाजिक समता प्रस्थापित करणे. तर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी नुसते
म्हणजे भाषण दिले नाही, तर आंदोलन सुद्धा केले. थोडं त्यांची सोय करायला गेलं नाही का नंतर ठीक आहे. तर आंदोलन दोन महत्वाचे आंदोलन आहेत. एक आहे महाडचा सत्याग्रहाचं आंदोलन आणि दुसरं आहे नाशिकच्या काळाराम मंदिराचं आंदोलन. तर महाडचं आंदोलन काय आहे? किंवा महाडचा सत्याग्रह काय आहे? मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेब समतेचे प्रखर समर्थक होते आणि आपल्या देशातली जाती व्यवस्था ही घोर विषमतावादी. म्हणजे आपल्या देशातली आता जाती म्हणजे जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था यासाठी समजून घेणे थोडंसं गरजेचं आहे. आता ही ज्याला आपण समाज व्यवस्था म्हणतो भारतीय, ही बुद्धाच्या आधीपासून अस्तित्वामध्ये होती. जेव्हा आपण असं म्हणतो की भगवान बुद्धाचे द बुद्ध अँड धम्माचं जर सुरुवात आपण केली तर त्याच्यामध्ये आहे की भगवान बुद्धाचा जन्म क्षत्रिय कुळात झाला असं एक वाक्य येते. क्षत्रिय कुळात झाला याचा अर्थ काय आहे की त्या काळामध्ये काही वर्ण व्यवस्था होती म्हणून क्षत्रिय म्हटलं गेलं. तर हे जी समाज व्यवस्था आहे याचे 4 गटांमध्ये विभाजन करण्यात आलं. किती गटांमध्ये? 4. पहिला गट आहे ब्राह्मण, दुसरा गट आहे क्षत्रिय, तिसरा गट आहे वैश्य आणि चौथा गट आहे शूद्र. हे जे गट आहे हे असे एकाखाली एक आहेत. याचा जो स्तर आहे तो एकाखाली एक आहे. म्हणजे ब्राह्मण सगळ्यांच्या डोक्यावर आहे, त्याच्या खाली क्षत्रिय आहे, त्याच्या खाली वैश्य आहे आणि त्याच्या खाली शूद्र आहे. बरं, यांची जी आहे कर्तव्य सुद्धा निश्चित करण्यात आली. म्हणजे केवळ कर्तव्य काय निश्चित करण्यात आली की ब्राह्मण असेल तर त्यांनी अध्ययन आणि अध्यापन करावं. अध्ययन अध्यापन म्हणजे शिक्षण घ्यावं. म्हणजे शिक्षणाचा जो अधिकार आहे राखीव तो कोणाला ठेवला? ब्राह्मणांना ठेवला. वैश्यांना सांगितलं की तुम्हाला राज्य व्यवस्था करायची आहे, राज्यकारभार करायचा आहे. म्हणजे राज्य कारभार करण्यासाठी क्षत्रियांची निवड करण्यात आली. वैश्यांना हे सांगितलं आहे की तुम्ही धन कमवा, पैसा मिळवा, व्यापार करा. आणि शूद्रांना हे सांगितलं की तुम्ही या 3 वर्गाची सेवा करा. आता हे शूद्र जो वर्ग आहे, आता आपण असं पाहतो की या 3 गटांची जी जनसंख्या आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, असं मानलं जाते की या तिन्ही लोकांना जर एकत्र केलं तर यांची जनसंख्या 15% वर काही जात नाही. ऐकलं की नाही? काशीरामने एक नारा दिला होता 15 विरुद्ध 85 आणि आता एक चॅनल चालतंय बोल 85 म्हणून. म्हणजे मग हे जे 85% लोक आहे हे कोणते आहेत? कोणत्या वर्णात येतील? शूद्र वर्णात येतील. मग शूद्र वर्णामध्ये सगळ्याच्या सगळे अस्पृश्य आहेत का? शूद्रांची अस्पृश्यांची संख्या समजा आज 15% आहे. मग उरलेले जे आहे या 85 मधून 15 गेले, 70 राहील ना? हा, ते हे 70% कोण आहे? मग नेहमी असं म्हटलं जातं की शूद्र म्हणजे एससी. असं नाही आहे. जो चौथा वर्ण आहे जे या 3 याच्यामध्ये बसत नाही ते उरलेले सारे शूद्र. महात्मा फुलेंनी याला शूद्र आणि अतिशूद्र असं 2 गटामध्ये विभाजन केलं. तर त्याच्यामध्ये ओबीसी म्हणजे शूद्र आणि एससी म्हणजे अतिशूद्र, म्हणजे ओबीसी पेक्षाही खालच्या दर्जाचे असा त्याचा अर्थ. तर
शूद्राचा अर्थ केवळ शुल्काचे लोक नाही, तर त्याच्यामध्ये ओबीसी जे शारीरिक परिश्रम करतात त्यांना शूद्र म्हटलं जातं. मग शेतीवाडीचे काम असो, लोहारकीचे काम असो, सुतारकीचे काम असो, हे जे शिंप्याचं काम असो, हे जे सगळे लोक आहेत. मग याच्यामध्ये आणखी दोन गट पडले. एकाला आता आपण ओबीसी म्हणतो आणि दुसऱ्याला एससी म्हणतो. एसटी आहे तो भाग वेगळा आहे. तो या ओबीसी वर्गाला सवर्ण म्हणतात. काय म्हटलं? सवर्ण. सवर्ण म्हणजे काय? या वर्गाने ही वर्ण व्यवस्था मान्य केली म्हणून ते सवर्ण झाले. सवर्ण म्हणजे हाय क्लास झाले असं नव्हे. या लोकांनी ही व्यवस्था मान्य केली म्हणून त्यांना सवर्ण म्हणतात. या लोकांनी ही व्यवस्था नाकारली म्हणून यांना अवर्ण म्हणतात. आता वर्णाचा अर्थ जो आहे वर्ण म्हणजे वर्ण व्यवस्था होते आणि रंगही होतो. पण यांना जर आपण अवर्ण म्हटलं तर हे लोक वर्णहीन आहेत का? आपण वर्णहीन आहोत का? काही लोक गोरे आहे, काही लोक काळे आहेत, नाही का? म्हणजे वर्ण आहेच, पण तरी यांना अवर्ण म्हणण्याचं कारण असं की त्यांनी वर्ण व्यवस्था नाकारली म्हणून अवर्ण. आणि रंगाचा जर विचार केला तर यांना रंग आहे आणि यांना रंग आहे. परंतु यांना सवर्ण यासाठी म्हटलं जाते की त्यांनी ते ही व्यवस्था मान्य केली. या लोकांनी नाही केली, एससी एसटीने, म्हणून यांना बायकॉट केले गेलं. यालाच बहिष्कृत असं म्हणतात. आता ही आहे हिंदू वर्णी व्यवस्था खरं म्हणजे. आणि प्राचीन काळापासून म्हणजे 2,500-3,000 वर्षापासून आज तागायत ती जशीच्या तशी सुरू आहे. बाबासाहेबांना जेव्हा संघर्ष करायची वेळ आली महाराष्ट्र सत्याग्रहात, तर आपण पाहतो आहे की पाण्याला स्पर्श केला तर हिंदू म्हणाले की तळ बाटलं. मग तळ कसं शुद्ध केलं? तर त्याच्यामध्ये गायचं शेण, गायचं गोमूत्र, त्याच्यामध्ये दही, मग दूध, तूप अशा 5 वस्तू कालवल्या आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या. आता ते पाणी घाणेरडं झालं का शुद्ध झालं? आपण जर गुंडातल्या पाणी आपल्या एखाद्या अस्पृश्य बांधवाने गुंडाला हात लावला आणि त्याला तर त्या पाण्याला शुद्ध करायचं आहे आणि या 5 वस्तू तिथं टाकल्या, गंध होईल ना? आपल्या देशातली हिंदू मानसिकता कशी आहे? त्यांनी 108 घागरी अशा शेणाचे गोमित्रांचे कुठं ओतल्या? त्या तलावात. कुठल्या? त्या तलावात. मग ते पाणी सगळं खराब झालं. 15 दिवस तर ते पाणी पिण्याच्याच योग्यतेचं राहिलं नाही. आणि मग डिक्लेअर केलं की आता तळ शुद्ध झालं. आता ते अशा वस्तू टाकल्यानं तळ शुद्ध होईल का घाणेरड होईल? जे म्हणजे घाणेरड करायचं आणि त्याला शुद्ध झालं असं म्हणायचं. ही मानसिकता फक्त आपल्याला भारतातच दिसून येते, दुसरीकडे असं होत नाही. म्हणून बाबासाहेबांना हा संघर्ष करावा लागला. आणि मग ते असं म्हणाले, तुम्ही जसे हिंदू आहे तसे आम्ही हिंदू आहोत. तुम्हाला जसा पाणी पिण्याचा अधिकार आहे तसा आम्हालाही पाणी पिण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही आणि आजपर्यंत आम्ही इथलं पाणी पिलो नव्हतो म्हणून मेलो होतो असं नाही. कुठलं ना कुठलं पाणी पितच होतो. आमच्या विहिरी होत्या. परंतु जर हे सार्वजनिक स्थळ तलाव असेल तर याच्यावर आमचा सुद्धा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणार. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी याच्यावर जो हे जे तो आपले लोकांना सोबत घेतलं, लोक तयार झाली या सत्याग्रहासाठी आणि तो हक्क बजावला. 2-3 वर्षानंतर 30 मध्ये नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. त्यामध्ये दादासाहेब गायकवाड होते. तर हिंदूंनी काही देवळात घेऊ नाही दिलं. बाबासाहेब ते असं म्हणाले की या देवळात गेल्याने आम्ही पवित्र होणार आहोत आणि तो देव आमचा उद्धार करणार आहे असं दिसं काही नाही आहे. तुम्ही हिंदू आहात तसे आम्ही हिंदू आहोत. तुमचा जसा तो देव आहे तसा आमचा देव आहे. म्हणून त्याची पूजा करायचा अधिकार जसं तुम्हाला आहे तसा आम्हाला आहे. म्हणून तो रथ आहे, तुम्ही जसे ओढणार तसे आम्ही ओढू. ही आहे इक्वेलिटीची भावना. आम्हाला तो उद्धार करेल तो देव, ही त्याच्या पाठीमागे भावना नव्हती.
तर हे जे दोन संघर्ष आहे बाबासाहेबांच्या जीवनातले ते मैलाचा दगड ठरलेले आहे, ज्याला माइलस्टोन म्हणतात. आणि मग ब्रिटिश सरकारच्या जेव्हा लक्षात आलं की इतकी प्रचंड विषमता असताना आणि आपण इतके वर्ष राज्य केलं आणि या लोकांना काहीच दिलं नाही, आपल्याकडनं ही मोठी चूक झाली, म्हणून मग त्यांनी 1919 पासूनच त्याची सुरुवात केली. आणि 1918-19ला ते एक आणखी एक नाव येते मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून. तर लोकमान्य टिळकांचं नाव येते. लोकमान्य टिळक हे स्वराज्यासाठी भांडत होते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही हे लोकमान्य टिळकांचं प्रसिद्ध वाक्य होतं. तर आणि बाबासाहेब हयातच होते. बाबासाहेब म्हणाले स्वराज्य तुमच्यासाठीच का, बाकीच्यांचं का. म्हणून मग काँग्रेसच्या धोरणामध्ये बदल झाला आणि एनी बेझंटचं नाव ऐकलं असेल तुम्ही. त्या जेव्हा त्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या तेव्हा त्यांनी म्हटलं की अस्पृश्य लोकांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये घेऊ किंवा प्रांतिक याच्यामध्ये घेऊ. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही घेणारे कोण आहे, आमचे प्रतिनिधी आम्ही निवडले पाहिजे. संघर्ष येथे झाला. तुमच्या उंगलीनं आम्ही काही पाणी पिणार नाही. तुम्ही या एक भाऊराव पाटील यांचं नाव ऐकलं असेल. भाऊराव पाटीलांनी वीरा शिंदे एक मोठे समाजसेवक होऊन गेले आपल्या देशामध्ये. अस्पृश्यांचा प्रश्न नावाचं त्यांनी पुस्तकही लिहिलं. त्यांचं डिप्रेस क्लास असोसिएशन होतं. तर डिप्रेस क्लास असोसिएशन तर्फे त्यांनी सरकारला निवेदन दिलं होतं की अस्पृश्यांचे प्रतिनिधी आम्ही पाठवू, ते त्यांना तुम्ही नॉमिनेट करा. तर बाबासाहेबांनी त्याच्यासाठी एक अधिवेशन घेतलं आणि आपल्या लोकांना सांगितलं, बरं आपल्यातले काही लोक त्याचे ते समर्थक होते. बरं जशात काही लोक काँग्रेसमध्ये जातात आणि काँग्रेसचे समर्थक असतात त्याप्रमाणे, तर आपल्या लोकातले काही लोक ते समर्थक होते. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही त्यांच्या उंजळीनं पाणी पाहून पिता, तुम्हाला तुमचा प्रतिनिधी निवडता नाही येत का. आणि मग ती बाजी बाबासाहेबांनी जिंकून दिली. तर नेतृत्व ज्याला म्हणतात त्याला सदसद बुद्धी असावी लागते पहिली गोष्ट, दृढ संकल्प असावा लागते दुसरी गोष्ट, आणि जनतेचं हित तिसरी गोष्ट, आणि तो स्वाभिमानी असला पाहिजे चौथी गोष्ट, आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थाची भावना नसली पाहिजे ही पाचवी गोष्ट. या गोष्टी जर नेतृत्वामध्ये असतील तर तो व्यक्ती योग्य नेतृत्व करू शकतो. आणि हे गुण आपल्याला या शिबिरामधून शिकायचे आहेत. कारण बरेचदा असं होते की जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते आपल्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत, तर मग मी असं करणार होतो पण त्यानं तसं म्हटलं म्हणून मी हे नाही केलं, आणि त्यानं तसं म्हटलं म्हणून मी नाही केलं, नाही ते करणार होतो. ही जी वेळ मग आपल्यावर येतं की मी ते करणार होतो परंतु त्यांनी असं म्हटलं म्हणून मी मग माघार घेतली, तर असं होता कामा नाही. भगवान बुद्धांनी जे आपल्याला अष्टांग मार्ग दिलेला आहे त्या अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, आपली वाचा शुद्ध असली पाहिजे. हे कारण अनेक कामं आहे ना वाचनेत बिघडतात. वाचा शुद्ध नसली बिघडलं. यानं असं म्हणलं म्हणून मी तसं नाही केलं. सम्यक आजीविका आणि सम्यक व्यायाम म्हणजे मनाला वळण लावणे, सम्यक स्मृती चांगल्या गोष्टींचा विचार करणे आणि वाईट विचार सोडून देणे, आणि मग सम्यक समाधी. तर समाधीचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून एखादं ध्येय आपण निश्चित केलं की त्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित करून त्याच्यामध्ये ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी. तर हे जे आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला समता सैनिक दल स्थापन करण्याचा जो उद्देश होता तो होता महाडच्या सामाजिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर समता सैनिक दलाची बाबासाहेबांनी उभारणी केली. आणि त्याचा हेतू की समाजामध्ये समता प्रस्थापित करणे आणि समता प्राप्त करण्यासाठी ज्या काही निगेटिव्ह शक्ती आहेत
त्या निगेटिव्ह शक्तींशी भांडणे. सगळे लोक जर पॉझिटिव्ह विचार केला असता तर आपल्याला संघर्ष करायची वेळ आली नसती. पण जसं आपण पाहतो की ही जी व्यवस्था आहे ही निगेटिव्ह व्यवस्था आहे, ती आपल्या हितासाठी मारक आहे. आणि म्हणून आपण मग बाबासाहेबांनी एक पुन्हा विधान केलेलं आहे की की क्रांती काय आहे, तर ब्राह्मणिझम आणि हिंदुइझम याच्यामधला संघर्ष म्हणजे क्रांती. आणि हा कायम संघर्ष आहे. म्हणजे एक शक्ती जी आहे ती आपल्याला आपले हक्क डावलते आणि ते मारून टाकण्याचा प्रयत्न करते. आणि बौद्ध जी व्यक्ती आहे ती लोकांचं उत्थानाचं काम करते. म्हणजे एक शक्ती अहितकारक आहे, दुसरी हितकारक आहे. तर आपण जे हितकारक असेल त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि जी गोष्ट आपल्यासाठी अहितकारक असेल ती गोष्ट आपण नाकारली पाहिजे. आजच्यासाठी एवढं पुरेस होईल का थोडंसं वाढवायचं का? दलाचे ध्येय उद्दिष्ट हो. स्थापना हे पहा इथे या पुस्तकामध्ये दलाच्या स्थापनेचं वर्ष 1926 दिलेलं आहे. काही ठिकाणी 27 असं आलेलं आहे. आणि पण ह्या 2 वर्षामध्ये अंतरखांमध्ये मतभेद आहेत. पुस्तकाचं नाव हे स्मरणिका आहे समता सिंग दलाची. आणि हे बालीसाहेबांचाच लेख आहे, समता सिंग दलाचे ध्येय उद्देश आणि कार्यक्रम. आणि त्याच्यामध्ये ती 1926 ही तारीख पडलेली आहे. आणि त्या काळात जेही पत्रकं निघत होते छोटे छोटे, तर त्याच्यावर 1926 तारीख पडायची. फक्त तारीख नव्हती पडत, साल पडायचं. नंतरच्या काळामध्ये हे जे भारतीय बुद्ध महासभेने समता सिंग दल जेव्हा उभवलेलं त्यांचं स्वतःचं वास्तविक पाहता तोपर्यंत हे भारतीय बुद्ध महासभेवाले लोक वगैरे काही समता सिंग दलामध्ये नव्हते. 1926-27 दल निर्माण झाल्यानंतर 1956 पर्यंत बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली समता सिंग दलाने काम केलेलं आहे. बाबासाहेबांचा मृत्यू आपल्याला माहिती आहे 6 डिसेंबर 1956 झाला. त्याच्यानंतर म्हणजे पुढच्या म्हणजे 1957 पासून तर 77 पर्यंत म्हणजे 20 वर्ष हे दल लोकांनी म्हणजे राजकीय लोकांनी आपापल्या पद्धतीने वापरलं. परंतु त्याचा उपयोग फक्त निवडणुकीच्या काळापुरता समता सिंग दलाचा लोकांचा प्रचारक म्हणून वापर केला जायचा. म्हणजे हत्याचे चित्र द्यायचे. आता BSP कडे हत्ती आहे, पण त्या काळात आपल्याकडे होता तेव्हा तर ते हत्याचे हे आणि पोरांना त्या निवडणुकीमध्ये प्रचार करायला लावायचे तरुणांना. त्याच्यावरचे काही आर्टिकलही आलेले आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की चादरा उचलणे, चादरा हे करणे, खुर्च्या लावणे एवढं समता सिंग दलाचं काम आहे का. मग ही गोष्ट जेव्हा दाससाहेब आणि बालीसाहेबांच्या लक्षात आली, हे नाव आता तुम्हाला अपरिचित असतील. आणि नागपूरला एक चहांदे, चंदनखेडे, नगराळे अशी काही मंडळी होती, लोखंडे. तर त्यांना असं वाटलं की समता सिंग दल पुन्हा नव्याने उभं झालं पाहिजे. तर त्यांनी बालीसाहेबांशी संपर्क साधला पंजाबला जाऊन. तर बालीसाहेब म्हणाले की जसे तुम्ही माझ्याकडे आले तर दिल्लीला माझे दाससाहेब राहतात. दाससाहेब हे सुप्रीम कोर्टात वकील होते आणि अतिशय विद्वान व्यक्ती होते. त्यांनी त्या काळामध्ये बाबासाहेबांचे आता तर सरकारने घालून काढले, त्या काळात त्यांनी द स्पोक डॉक्टर आंबेडकर म्हणून 5 घालून काढले होते. आणि बाबासाहेबांचं अप्रकाशित साहित्य सरकारने प्रकाशित करावं म्हणून पहिला ठराव समता सिंग दलाचा आहे. आणि तो ठराव नागपूरचे जे धनवटे नॅशनल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये घेतला गेला. म्हणजे त्याचं क्रेडिट आपल्यालाच आहे. तर मग त्यांनी अभ्यास केला. तर त्याने ज्यांना म्हटलं की बाबा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स माझ्याकडे पाठवा, मी अभ्यास करेन सांगेन. आणि ते डॉक्युमेंट्स पाठवण्यात आले. त्याच्यानंतर दाससाहेबांनी समता सिंग दलासाठी एक नवीन कॉन्स्टिट्यूशन किंवा घटना तयार केली. आणि 1978ला त्याचं रजिस्ट्रेशन झालं.
फॉर्मेशन आणि रजिस्ट्रेशन. जे ज्या धर्मादाय आयुक्ताकडे ते जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी गेले होते ते म्हणाले की हे नाव काही चालत नाही, दुसरं नाव सजेस्ट करा, त्याला आम्ही मान्यता देऊ. पण दाससाहेब आणि वालीसाहेबांनी आग्रह धरला हे काय आमचं संघटन नाही, हे बाबासाहेबांचं संघटन आहे, आजवरी चाललं, याच्यामध्ये आम्ही माघार घेणार नाही. रजिस्ट्रेशन मिळालं काय आणि न मिळालं काय. शेवटी त्या धर्मादाय आयुक्ताला माघार घ्यावी लागली आणि सप्तसैनिक दलाला रजिस्ट्रेशन मिळालं. रजिस्ट्रेशन मिळाल्याचा आता आपण बरेचदा काही लोक विरोध करतात, पण याच्यामध्ये एक ऑथेंटिक सरकारकडून आपल्याला मान्यता मिळाली की अशा प्रकारचं एक ऑर्गनायझेशन आहे. RSSचंही काही रजिस्ट्रेशन नव्हतं, पण जेव्हा गांधी हत्येमध्ये त्यावर बंदी आली तर सरदार पटेलांनी सुद्धा त्यांना ते रजिस्ट्रेशन करायला लावलं आणि भारतीय संविधानाची शपथ घ्यायला लावली. लाजे लटक्याला का होईना, पण त्यांनी त्या अटी मान्य केल्या आणि आज RSSचं सुद्धा एक छोटंसं हे बुकलेट आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की दाससाहेबांच्या प्रयत्नामुळे रजिस्ट्रेशन मिळालं आणि त्याला ऑथेंटिक दर्जा प्राप्त झाला. पुढे कालांतराने संघटनेमध्ये जसे चढउतार येतात तर आपल्या संघटनेमध्ये चढउतार आले आणि एक मुंबईचे कोणी कुलकर्णी त्या देशपांडे व्यक्ती होता, त्याने बाबासाहेबांवर नागपूरमध्ये येऊन टीका केली होती. तर त्याची जी सभा आहे विमल सूर्य चिमणकरांनी उधळून लावली. तर ते उधळून लावल्यामुळे चहांदेला मोठा धक्का बसला. तर चहांदेने असं म्हटलं की बा अशी झुंडशाही समतासिंग दलात काही चालत नाही, असं म्हणून चिमणकरांना काढून टाकलं. जे राहुल समकरचं नाव ऐकलं असेल, राहुल समकरच्या सहीने त्यांना काढण्यात आलं. आणि मग चिमणकर म्हणाले हे काय दल तुमचंच थोडंच आहे, बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही आम्हालाही चालवता येतं. म्हणून त्यांनी मग 1995मध्ये 95-96च्या काळामध्ये दल उभं केलं. चंद्रपूरमध्ये पहिल्यांदा त्यांना रिस्पॉन्स नाही मिळाला, माझ्याकडेच आले होते, पण ते नंतर बल्लारशाला गेले आणि बल्लारशाला मग ते सुपती देशभ्रतार, त्याच्यानंतर राजचंद्र रायपुरे वगैरे लोक त्यांना भेटले, तो साजन ठाकूर, आणि मग ते दल उभं झालं. आणि पहिल्यांदा समतासिंग दलाचे तरुण निळ्या गणवेशामध्ये नागपूरला उभे झाले, चिचोलीला. मी नव्हतो गेलो, पण मी दुसऱ्या वेळेस गेलो होतो नागपूरला, जेव्हा अंबाझरी तलावावर शिबिर लागलं तेव्हा शेवटच्या दिवशी. तर पहिल्यांदा लोकांनी पाहिलं की 100-500 तरुण यंग एका युनिफॉर्ममध्ये समतासिंग दलात उभे राहतात. ते खूप जोशपूर्ण वातावरण होतं, ते आपण कल्पना नाही करू शकणार. पहिल्यांदा समतासिंग दल म्हणजे मी ते 1978 पासून समतासिंग दलामध्ये जोडून होतो ऑल इंडियासोबत. पण नंतर जेव्हा ऑल इंडियाचे समतासिंग दलाचे लोक निष्क्रिय झाले आणि कामच करायला लागले नाही आणि एकाला काढणं, दुसऱ्याला काढणं, तिसऱ्याला काढणं असं सुरू झालं आणि चिमणकरांनी जेव्हा हे दल उभं केलं तर पहिल्यांदा समतासिंग दलाला युनिफॉर्म दिला चिमणकरांनी. बाबासाहेबांच्या काळात होता तर त्याच्यामध्ये एक खाकी पॅन्ट आणि लाल शर्ट होतं, त्याला लाल डगलच होतं, ते रेड आर्मी म्हणा एक प्रकारची. आता बाळासाहेब खोब्रागडे यांनी जेव्हा दल उभं केलं हे एक नवीन, तर ते मला म्हणाले होते की बा जे बाबासाहेबांनी खाकी पॅन्ट आणि खाकी पॅन्ट आणि लाल शर्ट जे स्वीकारलं होतं तर तुम्ही का नाकारलं, तुम्ही निळं का घेतलं. तर मी म्हटलं आता निळा जो लाल रंग आहे तो कम्युनिस्टांनी घेतला म्हटलं, आणि आपण कम्युनिस्ट दिसू नये म्हणून म्हटलं चिमणकरांनी मग निळा ड्रेस युनिफॉर्म हे केलेला आहे. आता आपलं चाळीसगावला जे एकीकरण झालं 3 रंगाचे युनिफॉर्म आहेत, त्याच्यामध्ये अजून एक सूत्रता यायची आहे. तर काही लोक अजूनही निळ्या ड्रेसचा आग्रह धरत आहेत. आपण जर यशस्वी झालो तर सगळे जे एकत्र आलेले लोक आहोत ते एका युनिफॉर्ममध्ये दिसू. कारण संघटन जर एकत्रीकरण येत असेल तर त्याने वेगवेगळे लोगो वापरणे, वेगवेगळे
युनिफॉर्म वापरणं हे काही योग्य ठरणार नाही. तर मी आता ते थोडंसं उद्देशाच्या बाबतीत बोलत आहे. येथे उद्देश सांगितलेले आहेत की समता संचालनाचा उद्देश काय आहे. आर्टिकलच आहे समता दल इतिहास आणि उद्देश. याच्यामध्ये दाससाहेबांचा आर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दलाचे उद्देश सांगितलेले आहे कि अपने दल का उद्देश्य अपने संगठन को मजबूत बनाना और अपने लक्ष्य को ठीक शिक्षा हासिल करके ठीक ढंग से संघर्ष करके प्राप्त करना. म्हणजे संघटन मजबूत करायचं आणि जे काही उद्दिष्ट ठरवलेलं असेल ते प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे. लोगों को संविधान में दिए अधिकारों और सरकारी सामाजिक आर्थिक प्रोग्राम योजनाओं आदि से परिचित कराना ताकि वे जहां संविधान के महत्व को समझे वहां आर्थिक प्रोग्राम योजना का लाभ उठाकर गरीबी से छुटकारा पा सके. आर्थिक दारिद्र्य म्हणजे आपल्याला दोन्ही आघाड्यावर लढावं लागलं. एक सामाजिक विषमता आणि दुसरी आर्थिक विषमता. आजही आपल्या लोकांना जर का आपण म्हणजे एखादं घर पाहायला गेलो आणि त्यांनी आपल्याला विचारलं तुमचं नाव काय आहे ना, आपण सगळं माझं मून आहे की रामटेके आहे खोबरागडे आहे. घर मिळत नाही, घर मिळत नाही. एखादीच व्यक्ती देऊन देईल. परंतु आजही जातीभेद आहे हे सांगायचं आहे. जातीभेद तर आहेच आहे, आर्थिक विषमताही आहे. म्हणजे आपल्याला या दोन्ही पातळीवर लढायचं आहे की सामाजिक विषमतेच्याही विरोधात लढायचं आहे आणि आर्थिक विषमतेच्याही विरोधात लढायचं आहे. तिसरा त्यांनी उद्देश दिलेला है कि बौद्ध धर्म की बाबा साहब अपने जीवन का सबसे अधिक महत्वपूर्ण काम समझते थे, परंतु वह अब कमजोर पड़ता जा रहा है. उसको जीवित रखना और आगे बढ़ाना हम सबका महत्वपूर्ण काम है. क्योंकि राजनीतिक अधिकार और कानून सामाजिक बुराइयों को दूर नहीं कर सकते. केवल बौद्ध ही सही प्रकार की सामाजिक क्रांति ला सकता है और शांती स्थापित कर सकता है. शेवटच्या वेळी बाबासाहेब असं म्हणाले की त्यांच्या दोन प्रतिज्ञा महत्त्वाच्या आहेत. एक तर मी हिंदू धर्मात जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार आहे. ते 1935 मध्ये येवल्याला केलेली प्रतिज्ञा. आणि मग 1956ला जी धर्मक्रांती झाली तर ते म्हणाले की आता आपण बौद्ध धर्माचं जे चक्र फिरवलेलं आहे तर त्याचं पालन करणे आपली नैतिक जिम्मेदारी आहे. नाहीतर मग असं होईल की जर आपण पाळू शकलो नाही तर लोक म्हणतील की महाराजांनी बौद्ध धर्म घेतला आणि डुबवून टाकला. तर आज सध्या तरी जे काही वातावरण आहे, आता मी कांशीरामचं एक चांगले फॉलोअर होते. त्यांना विचारलं की बा कांशीरामने बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये काहीच म्हणजे इतक्या काळामध्ये काही विधानं नाही केलं. तर ते कार्यकर्ते म्हणायचे की आम्हाला सक्त आदेश होते म्हणे कांशीरामचे की बुद्ध धर्मावर एकही वाक्य बोलायचं नाही, आपल्याला फक्त राजनीती करायची आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आपली जी एक पहिलीच प्रतिज्ञा आहे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. आणि काशीरामने काय म्हटलं, ब्रह्मा विष्णू महेश आहे, हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या त्या प्रतिज्ञेला हरता पहिल्याने कोणी फासला, काशीरामने, जो स्वतःलाच बुद्ध बाबासाहेबांचा फॉलोअर म्हणत होता. आणि सगळे लोक त्याचे जे फॉलोअर होते त्यांनी त्याला ॲक्सेप्ट करून टाकलं की तोच बरोबर आहे म्हणून. आज ते विजय मानकर काय करत आहे तेच करत आहे. बौद्ध धर्म सोडून दिला आणि अंगोमंगोची सगळी चळवळ सुरू केली आदिवासींची. आणि बाबासाहेबांपेक्षा आपण पुढं आहो 2 कदम असं म्हणायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे तर ते या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ज्या ठिकाणी बसलेला आहोत तिथलं वातावरण पाहून मला निश्चितपणे आता असं वाटायला लागलं की बाहेर नाही तरी आज आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका बौद्ध चळवळीच्या ठिकाणी
एकत्र आलेलो आहोत आणि इथून जसं संत सिंधू वाढेल तसं बुद्धिझमचाही प्रचार प्रसार या ठिकाणाहून होऊ शकेल असा मला विश्वास आहे. चौथा उद्देश ऐसा दिला है कि देहात में बढ़ते अत्याचार और शहरों में आरक्षण विरोधी संघर्ष के खिलाफ लोगों को तैयार करना जरूरी है. एक वर्ग अपनी शक्ति, दौलत तथा ऊंचा स्थान कायम रखना चाहती है और दूसरी शक्ति न्याय और समता चाहती है. आपल्याला माहित आहे की जन्मजात वर्चस्व कोण प्रस्थापित करू इच्छिते आणि समतेची लढाई कोण करू इच्छित आहे. आज आपल्याला माहित आहे की ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये बीजेपी नारा दिला 400 पारचा. कशासाठी म्हणे? संविधान बदलण्यासाठी, है ना. म्हणजे या लोकांचे पहा प्रयत्न. अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते, तुम्हाला माहित आहे का. बीजेपीचा RSSचा दबाव वाढला होता की संविधानात बदल करा. तर त्यांनी काय केलं होतं, व्यंकट चल्लाया नावाचा आयोग गठीत केला आणि त्या आयोगाने वर्षभर काम केलं आणि त्याचे रिमार्क लिहिला त्या रिपोर्टमध्ये की भारताचं संविधान चांगलं आहे, याच्यामध्ये फेरबदल करण्याची गरज नाही. तरी बीजेपीचे लोक शांत बसले का? 400 पार कशासाठी? तर संविधान हद्दपार करण्यासाठी. तेव्हा आपल्या लोकांनी काय केलं की संविधानाच्या रक्षणासाठी नाईलाज म्हणून का होईना पण आपण काँग्रेसला वोट केलं. काही काँग्रेसचे आपण काही समर्थक नव्हतो. आपली जी सध्याची जी भूमिका आहे की केंद्रीय कोर कमिटीने त्यावर विचारविमर्श केला होता या निवडणुकीच्या काळात आणि एक सर्वमताने असं एक डिक्लेरेशन आपण दिलं की आम्ही काही काँग्रेसचे समर्थक नाही, परंतु ही लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जो पक्ष बीजेपीच्या विरोधी प्रबळ दावेदार आहे, दुसऱ्या नंबरचा असेल, त्याला आपण वोट केलं पाहिजे. या बाबतीत आपण प्रामाणिक राहिलो. इव्हन प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला माहित आहे 6-7 ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर हे संविधान विरोधी आहेत का? संविधानाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी तो मनुष्य उभा होताच की नाही. जसं त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तसा प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने पाठिंबा दिला का? म्हणजे आपला तर पाठिंबा मागतात ते लोक, पण जेव्हा आपल्यावर वेळ येते त्यावेळी ते लोक आपल्याला पाठिंबा देत नाही. भलाई चुका असतील आपल्या, पण जर आपण त्यांना 7 ठिकाणी पाठिंबा दिला तर एका ठिकाणी तर देऊ शकत होते. द्यायची वेळ आली काय हे लोक कंजूशी करतात किंवा डायव्हर्ट करतात. तिसऱ्या व्यक्ती निवडून आला चालेल पण देत नाही. म्हणून बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, जी गांधीने प्राणांतिक उपोषण करून माघार घ्यायला लागली. तर त्याचे अर्थात 1932ची ती मागणी मान्य झाली असती तर ते काही दीर्घकाळ टिकणार नव्हती. कारण 1932 जे आपल्याला हक्क मिळाले तर आपल्यासारखेच हक्क मुसलमानांनाही मिळाले होते, शिखांनाही मिळाले होते आणि पारशांनाही मिळाले होते. पण जसं स्वातंत्र्य मिळालं तर काय झालं, मुसलमानांचे हक्क गोठवून टाकले गेले, शिखांचे हक्क गोठवून टाकण्यात आले. बाबासाहेब तिथे निवडून गेले आणि या शेलुकाच्या हक्कासाठी मी संसदेमध्ये आलो. म्हणजे संविधान लिहिण्यासाठी नाही, शेलुकाच्या हक्कासाठी, त्या रक्षणासाठी. म्हणून मग ते त्यांच्याकडे संविधान निर्मितीचंही काम आलं आणि त्याचा फायदा बाबासाहेबांनी बरोबर घेतला आणि आपले हक्क सुरक्षित केले. निवडणुकीत जोपर्यंत आता आपल्याला हे जे OBC वर्ग आहे हा काही खरं म्हणजे शत्रू नाही आहे, परंतु विरोधक जरूर आहे. जोपर्यंत आपण या लोकांना आपली भूमिका नीटपणे समजवू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट की आम्ही तुमचे मित्र आहोत, तुम्ही आमचे मित्र आहात, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते लोक आपल्याला वोटिंग करणार नाही. कारण OBC जिकडे वोट करेल तिकडे सत्ता जाते, आपल्या वोटला हक्क हे नाही. आपली जनसंख्या तर 15% आहे, ब्राह्मणांची संख्या तेवढी आहे का? 3.5% असूनही गडकरी निवडून जातो की नाही? ब्राह्मणांची संख्या 3.5% निवडून जातो का कधीतरी? तर ब्राह्मणांनी OBCवर असं गारूड केलेलं आहे की
ब्राह्मण उभा झाला तर ओबीसींना वाटते आपला माणूस उभा झाला, आपण उभं झालं तर त्यांना वाटते आपला विरोधक उभा झाला, यांच्या हाताने पाहून आपण हे करायचं. तर जोपर्यंत ही जी मैत्रीची भावना आहे ती आपल्याला वाढवावी लागेल. शेवटी बौद्ध धर्म काय आहे? बहुजनित आहे, बहुजन सुख आहे. म्हणजे बुद्धिझम किंवा आपल्यापुरताच मर्यादित नाही, त्याला जर वाढवायचं असेल आणि बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे, तर त्याचा हेतू असा आहे की आपल्याला बुद्धिझम स्प्रेड करायचा आहे सामान्य लोकांमध्ये. तर एवढं बोलतो, 10:30 झालेले आहे. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.